सिद्धारूढ स्वामी प्रकरण 10। नंतर मदुरेहून निघून श्रीरामनाथपुरात महात्म्याचे दर्शन घेऊन नवपाषाणाहून हर्बला खाडी ओलांडून श्रीरामेश्वराचे दर्शन घेऊन रामझरोक्यात एक हठयोगी प्राणायामाचा अभ्यास करीत आहे हे पाहून स्वतः कृष्णातीरी एका गहेट नियमाने 3 वर्षेपर्यंत थोडेसे दुधावर राहून केलेले प्राणायामाचे कष्ट मनात आणून अवधूत त्यास विचारू लागले की, अरे हठयोगी मनुष्या, तू हा प्राणायाम सगर्भ किंवा अगर्भ करीतोस? तेव्हा तो म्हणाला, प्राकृत प्राणायामाच्या विरुद्ध सगर्भ वैकैत प्राणायाम करीतो. मला फक्त आसनांगाची मात्रा सिद्धी झाली आहे, ते तुला अनुभवाला कसे आले असे सिद्धांनी विचारिले. तेव्हा तो म्हणाला, देहाला लघुता, जठराग्नीची स्फूर्ती, डोळ्याची निर्मळता व आरोग्य ही प्राप्त झाली आहे, म्हणून ही सांगता आली असे मी समजतो. हे ऐकून संतोषभरित होऊन तेथून निघून धनुष्यकोटीला जाऊन तेथे स्नान करणाऱ्यांपैकी एकाला अवधूत म्हणाले, तू हा पंचभूतात्मक देह स्वच्छ असे समजून स्नान करीतोस किंवा अस्वच्छ समजून स्नान करीतोस? अस्वच्छतेमुळे स्नान करीतो हे तुला कसे समजले? जातकर्म संस्कारामुळे हे ऐकल्यावर हा मूर्ख असावा असे समजून तेथून निघून दर्भशयन क्षेत्राला आले. तेथे थोडा वेळ राहून तिर्लवेली येथील तिर्णलस्वामींचे दर्शन घेऊन जात असता देवालयात एक उपासक डोळे मिटून बसलेला दिसला. त्याच्या कानात असा उच्चार केला. तेव्हा तो डोळे उघडून पाहू लागला. तो अवधूत त्याला म्हणाला, तू ज्ञात उपासना करीतोस किंवा अज्ञात उपासना करीतोस? जर ज्ञातोपासना असेल तर ज्ञानकालात उपासक भाव नाहीसा होऊन नेय ब्रह्मच तो होऊन जाईल व शेवटी ध्येय नसल्यामुळे ध्यान बंद होईल. आता अज्ञात उपासना करीतो म्हणशील तर ध्येय वस्तूचे स्वरूप समजून ध्यान करणाराची स्थिती समजता ध्यान होत नाही. हे तुझे कसले ध्यान? तेव्हा तो म्हणाला, अप्रोक्ष ज्ञानाला भिन्न असलेले शास्त्र परोक्षेने करीतो. त्याला कारण काय? असे अवधूतांनी पुनः विचारिले. तेव्हा श्रद्धा असे तो म्हणाला. श्री सिद्धारूढ म्हणाले, श्रद्धा कारण कसे? उपासक म्हणाला, शास्त्रदेवता श्रद्धाहीन झाल्यामुळे ध्यानाकडे प्रवृत्ती होत नाही. एखाद्याला क्वचित श्रद्धा उत्पन्न होत असल्यास ध्यान प्रवृत्ती होत नाही. म्हणून उपासकाला श्रद्धा मुख्य कारण आहे हे ऐकून अवधूत सांप्रदायिक आहे असे समजून तेथून निघून तोताद्री क्षेत्राला गेले. तेथे श्रीमन महानारायण मूर्तीचे दर्शन घेऊन तेथून तिरकरांच्या देवळात लंबेनारायणाचे दर्शन घेऊन 9 दिवस तेथे राहिले. तेथे नाना तऱ्हेचे शास्त्री असून त्यांपैकी कर्मकांड जाणणारा एक होता. त्याने सिद्धारूढास विचारिले की, तू नित्य स्नान वगैरे क्रिया का सोडल्या आहे? तेव्हा सिद्ध म्हणाले, कर्माचे फल पितृलोक. कसा म्हणाल तर कर्मीला कर्मसंस्कार चित्तांत असून अपूर्ण होऊन प्राणप्रयाणाच्या समी घोडे ज्याप्रमाणे रथ ओढून नेतात त्याप्रमाणे कर्माचे प्राण ओढून नेऊन धूमात मिसळतात, तेथून रात्रीत मिसळतात, तेथून कृष्ण पक्ष, तेथून दक्षिणायन, तेथून चंद्रलोकाला नेऊन तेथे भोग शरीर उत्पन्न होऊन कर्मसमाप्ती झाल्यावर गारा विरघळतात. त्याप्रमाणे हा देह नाहीसा होऊन शेवटी सूक्ष्म देह कर्मसंस्कारापासून प्राप्त होऊन तेथल्या देवता सोडवितात. नंतर कर्मीला आकाशासारखे रूप प्राप्त होऊन नंतर वायूसारखे रूप प्राप्त होते. अवधूतांनी शास्त्र्यांस विचारिले की, आकाश व वायू ही जड आहेत म्हणून मी भोगता नाहीसा झाल्यावर पुढील भोगाची प्रवृत्ती संभवते ती अशी. आकाशातून सूर्याच्या किरणांशी संयोग होऊन मेघरूप प्राप्त होऊन पृथ्वीवर पडल्यावर पापानुसार शरीर प्राप्त होऊन तेथे भोग भोगून पुनः शरीर प्राप्ती होऊन कर्म संस्काराप्रमाणे कर्मे करून परलोकाला जाऊन कर्मी पुनः परत येऊन कर्मफल भोगतो. पुनः शरीर प्राप्तीशिवाय निराळे फळ नाही म्हणून कर्म मुमुक्षुच्छेद तिरस्कृत आहे. म्हणून हा प्रश्न मुमुक्षूच्या संबंधाने करणे योग्य नाही. सिद्धाला तर हा प्रश्न करूच नये अशी शास्त्र्यांची समजूत केली.